मित्रांनो, पाहतोय आपण की कॅन्सरचं प्रमाण किती वाढलंय. म्हणजे माझ्या लहानपणी कुठेतरी पंचक्रोशीमध्ये एखादा रुग्ण कॅन्सरचा पाहायला मिळायचा. मग त्याच्यावरती बरीचशी चर्चा होते की आजकाल डाएट जे आहे त्याच्यामध्ये फर्टिलायझर्स किंवा इतर गोष्टी, पेस्टिसाइड्स, हायब्रिडाइज्ड फूड किंवा मग सवयी, ज्याच्यामध्ये टोबॅकोपासून ते इतर गोष्टींच्या सवयी. मान्य की ह्या गोष्टी कुठेतरी त्याच्यावरती इम्पॅक्ट आणतात. पण मला एक गोष्ट या ठिकाणी प्राधान्यानं मेन्शन करायची आहे की कॅन्सर नावाचा आजार, ज्याला आपण टिश्यू मल्टिप्लिकेशन म्हणतो किंवा डिस्ट्रक्शन म्हणतो, खूप साऱ्या पेशी अवास्तव उत्पन्न होणे, ही गोष्ट ॲक्च्युअल वाताच्या अधीन येते. आणि यामध्ये मला जाणवलेली गोष्ट म्हणजे अतिचिंतन किंवा चिंता किंवा क्रोध किंवा व्यक्त न होणे, खूप सारं मेंदूमध्ये चालत असतानाही या सगळ्या गोष्टींमुळं कॅन्सरचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात वाढलेलं